श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे उत्पत्ती एकादशी आणि या उत्पत्ती एकादशीला अशा 8 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात नांदेल सुख समृद्धी आणि तुमच्या आर्थिक संकटापासून तुमची मुक्ती होईल किंवा आर्थिक संकट तुमची दूर होतील. तर यावर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाईल. या व्रताच्या दिवशी या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदत असते, असं शास्त्र पुराणात सांगितलेलं आहे. तसे तुमची आर्थिक संकटे देखील दूर होण्यास मदत होत असते. उत्पत्ती एकादशी दरवर्षी एक वेळा केली जाते आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. प्रत्येक जो भगवान विष्णूंचा भक्त असतो ना, तो ही एकादशी कधीही चुकवत नाही. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्त एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करत असतात. एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांची हर एक मनोकामना पूर्ण करत असतात. तर चला बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करणं खूप फायद्याचं ठरणार आहे, खूप लाभदायक ठरणार आहे. तर यावर्षीची उत्पत्ती एकादशी ही 26 नोव्हेंबर 2024 रोजी आहे आणि ही एकादशी सकाळी 1:01 चालू होणार आहे. ते 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:47 पर्यंत असणार आहे. तिची समाप्ती 3:47ला होणार आहे 27 नोव्हेंबरला. त्यामुळे तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशी साजरी करायची आहे, तिचा उपवास करायचा आहे. जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला पुढच्या काही गोष्टी मी सांगत आहेत त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. उत्पत्ती एकादशीला करा या गोष्टी आणि मिळवा महाविष्णूंचे आशीर्वाद. तर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान नारायणासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. तसेच त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा तुम्हाला या दिवशी जप करायचा आहे. हा विशेष असा मंत्र आहे आणि यामुळे भगवान विष्णू ही उत्पत्ती एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला हा मंत्र तुम्ही जर बोलला तर त्यामुळे लवकर प्रसन्न होत असतात. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीमध्ये कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि तुळशीमध्ये देखील या दिवशी दीप लावायला तुम्हाला विसरायचं नाही. शक्य असेल तर तुम्ही तुपाचे दिवे या दिवशी सगळीकडे लावल्यानंतर तुम्हाला याचा लवकर फरक जाणवेल आणि तुमच्या जीवनात महाविष्णूंचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला फुले मिठाई अर्पण करायची आहे. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला पांढरी मिठाई ही महाविष्णूंना माता तुळशीला अर्पण करायची आहे. तर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला दुसरी गोष्ट अशी करायची आहे की गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे तुम्हाला दान करायचे आहेत. बघा मित्रांनो, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे आणि हे शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे. तुम्ही या दिवशी एखाद्या गरजूला जर दान केलं ना तर तुम्हाला जीवनामध्ये धनाची कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही, असं शास्त्र पुराणात लिहिलेलं आहे. त्यामुळे कुटुंबात तुमच्या सुख समृद्धी नांदणार आहे. तुमची मुलं बाळं अगदी सुखी आनंदात राहणार आहेत. त्यामुळे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अगदी तुमच्या ऐपतीनुसार तुमची जेवढी ऐपत आहे त्या पद्धतीने तुम्ही दान करा. बघा, आता तर सगळीकडे थंडीचे दिवस आहेत आणि खूप लोक असं फुटपाथवरती बसलेले असतात की त्यांच्याकडे नीट अंग झाकण्यासाठी सुद्धा कपडे नसतात आणि अशा वेळेस एवढी थंडी असते बाहेर, तर तुम्ही अशा लोकांना शाल जे कामरायच्या गोष्टी असतात त्या तुम्ही दान करून पुण्य प्राप्त करू शकता. हा उद्याचा चांगला दिवस आहे दानधर्मासाठी, त्यामुळे उद्या तुम्ही नक्की दानधर्म करा. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी शालिग्रामाला गंगाजलाने स्नान करावे. तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा तुम्हाला करायची आहे. याने सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जात असते. पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये तयार होत असते, सकारात्मकता घरात तुमच्या आणि खूप लवकर याचा फरक पडतो, तुम्हाला जाणवत देखील असेल. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिसळायची आहे. तसेच या दिवशी पिवळे कपडे तुम्ही घालायचे आहेत. यामुळे विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला लवकर प्राप्त होत असतो. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर आणि दुधाचा अभिषेक केला ना तर या उपायाने तुमचं अगदी जीवन सार्थक होईल. या उपायाने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होत असतात आणि तुमच्या जीवनात जे काही त्रास आहे, तुमचे ग्रह दोष असतील, कोणतेही दोष असतील,
या उपायाने ते निघून जात असतात. त्यामुळे हा उपाय अगदी प्रभावशाली आहे. तुम्हाला या दिवशी केशर घालून दुधामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंना. त्यामुळे तुमचे सगळे ग्रहदोष जात असतात. कोणताही तुमच्या मागे जर दोष असेल ना, ज्या व्यक्तीच्या तुमच्या घराच्या मागे ग्रहदोष असेल किंवा कोणतेही शनिदोष असेल, कोणताही दोष असेल, तर त्या व्यक्तीकडून हा अभिषेक तुम्ही नक्की करून घ्या. अभिषेक करताना तुम्हाला भगवान विष्णूंचं समोर मूर्ती ठेवायची आहे, बाजूला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या व्यक्तीला हा अभिषेक करायला लावायचा आहे. आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अभिषेक करताना करायचा आहे. हा खूप असा प्रभावशाली उपाय आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी केशर, हळद किंवा चंदनाने भगवान विष्णूंना तुम्हाला तिलक लावायचा आहे. तसंच पिवळे फुले या दिवशी अर्पण करायचे आहेत. त्यामुळे काय होईल की वैवाहिक जीवनातील तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तुमच्या घरात जर भांडण-तंट होत असेल, नवरा बायकोमध्ये खूप पटत नसेल किंवा अजून काही तुमच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये जर प्रॉब्लेम असतील, तर या उपायाने भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या साऱ्या कटकटी निघून जातील, तुमचे सारे भांडणं निघून जातील. अजून जर काही तुम्हाला मूलबाळ होत नसेल किंवा कोणती तुमची संसार वैवाहिक जीवनाबद्दल जर तुमची कोणती अपेक्षा असेल, तर ते या उपायाने तुमची पूर्ण होणार आहे. हा उपायसुद्धा तुम्हाला या दिवशी करणं खूप लाभदायक आणि फायद्याचं ठरणार आहे. तसेच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे एक दिवा लावा. या उपायाने तुम्हाला लवकर कर्जमुक्ती भेटत असते, तुमच्या घरामध्ये धनाची उत्पत्ती होत असते. आणि जर तुमचे अडकलेले पैसे असतील किंवा अजून काही पैशासंदर्भात तुमच्या ज्या काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे तुमची मनोकामना तुम्हाला बोलायची आहे. असं मानलं जातं की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही जर तुपाचा दिवा तिथे जर नेऊन लावला पिंपळाच्या झाडाखाली, तर माता विष्णूंसोबत माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते आणि तुमच्या घरी पैसे येण्याचे मार्ग उघडत असतात. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.